आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या प्रचाराला जोर. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात 3 सभा. चौथ्या टप्प्यातल्या महाराष्ट्रातल्या 11 मतदारसंघांमध्ये 298 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. 5व्या टप्प्यातल्या उमेदवारांचे अर्ज भरण्याची लगबग. वायव्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर महायुतीचे उमेदवार. नवे नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी यांनी पदभार स्वीकारला. आणि छत्तीसगडच्या बस्तरमध्ये सुरक्षा दलांशी चकमकीत किमान 7 माओवादी ठार. प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज सोलापूर जिल्ह्यात माळशिरसमध्ये भाजपाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. काँग्रेसनं 60 वर्षांच्या काळात प्रत्येक निवडणुकीत गरिबी घालवणार असल्याची अनेक आश्वासनं दिली, मात्र ही आश्वासनं पाळली नसल्याची टीका त्यांनी केली. एनडीए सरकारने गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं असल्याचं त्यांनी सांगितलं. एनडीए सरकारनं गोवर्धन प्रकल्पाची योजना सुरू केली, त्यामुळे पशूंच्या शेणापासून गॅस आणि वीज निर्माण करून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल असं त्यांनी सांगितलं. पीएम कुसुम योजनेअंतर्गत रिकाम्या जमिनीवर सौर पंप बसवण्यासाठी सरकार मदत करत असल्याचं मोदी यांनी सांगितलं. सरकारनं 2019मध्ये नवीन सहकार मंत्रालयाची स्थापना केली आणि देशात 10,000 सहकार किसान उत्पादक संघ निर्माण करण्याचा उपक्रम सरकारनं सुरू केला असून आत्तापर्यंत 8,000 संघ निर्माण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. माढ्याला पाणी देणार असल्याची आश्वासनं या आधीच्या नेत्यांनी पाळलेली नाही. काँग्रेस सरकार शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवू शकलं नाही. सरकारनं गेल्या 10 वर्षात निळवंडे धरणाचं काम पूर्ण केलं असून गोसीखुर्द धरणाचं कामही लवकरच पूर्ण होईल असं मोदी यांनी सांगितलं. देशात 2014 सालापर्यंत 99 सिंचन योजना प्रलंबित होत्या, त्यातल्या 26 महाराष्ट्रातल्या होत्या. एनडीए सरकारनं गेल्या 10 वर्षात 63 सिंचन योजना पूर्ण केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी धाराशिव इथं सभा घेत असून लातूर इथं ते प्रचारसभा नंतर घेणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सोलापूरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान आज संध्याकाळी पुण्यात महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात संबोधित करतील. वंचित बहुजन आघाडीसाठी यंदा सकारात्मक वातावरण असून यावेळी आम्ही आमचं लोकसभेतलं खातं नक्की उघडू असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काल पुण्यात व्यक्त केला. वंचितचे पुण्यातले उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचाराची सुरुवात आंबेडकर यांच्या उपस्थितीत झाली, त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल पुण्यात पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पत्रकार परिषद घेतली. येत्या 3 तारखेला पुण्यात राहुल गांधी यांची सभा होणार आहे. तसंच नंदुरबार आणि पुण्यात काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या रोड शोचं नियोजन करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. 9 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या 96 जागांसाठी येत्या 13 मे रोजी या टप्प्यातलं मतदान होणार आहे. महाराष्ट्रातल्या 11 मतदारसंघातल्या लढतीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. 71 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून आता 298 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी गोयल यांनी शक्तीप्रदर्शन करणारी प्रचार फेरी काढली. उत्तर मध्य मुंबईतल्या काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड देखील आज नामांकन पत्र दाखल करणार आहेत. दरम्यान वायव्य मुंबईतून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र वायकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी आज पदभार स्वीकारला. मावळते नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरिकुमार यांच्याकडून त्यांनी सूत्र स्वीकारली. शांतीच्या काळातही नौदलानं कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याची आवश्यकता असल्याचं ॲडमिरल त्रिपाठी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. देशाच्या विकासाकरिता तंत्रज्ञानातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. छत्तीसगडच्या बस्तरमध्ये आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत किमान 7 माओवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. यात 2 महिला माओवाद्यांचा समावेश आहे. नारायणपूर जिल्ह्यातल्या काकूर आणि टेकमेटा गावाजवळच्या अबू झमतच्या जंगलात जिल्हा राखीव पोलीस दलासह विशेष कृती दल आणि माओवाद्यांमध्ये ही चकमक झाली. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून एक AK-47 रायफल आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र तसंच दारुगोळा जप्त केला आहे. भारत आणि बांगलादेशात सुरू असलेल्या T20 महिला क्रिकेट स्पर्धेच्या मालिकेतला दुसरा सामना आज बांगलादेशातल्या सिलहट इथं होत आहे. दुपारी 3:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर आज संध्याकाळी 7:30 वाजता सामना होणार आहे. भारताचा बॅडमिंटन संघ थॉमस चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. चीनमध्ये चेंगडू इथं सुरू असलेल्या या स्पर्धेच्या C गटात काल भारतीय संघानं इंग्लंडचा 4 सामन्यांमध्ये पराभव केला. HS प्रणॉय, किदंबी श्रीकांत, किरण जॉर्ज यांनी आपापले एकेरीचे सामने जिंकले, तर दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं बाजी मारली. MR अर्जुन आणि ध्रुव कपिला या जोडीनं सामना अनिर्णित राखला. गतविजेत्या भारताची गाठ आता उपांत्य फेरीत थायलंडशी पडेल. केरळमधल्या कन्नूर इथं काल रात्री झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. एका कारला गॅस सिलेंडरनं भरलेल्या ट्रकनं धडक दिल्यामुळं हा अपघात झाला. मृतांमध्ये 1 महिला आणि 9 वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडजवळ आज सकाळी ST बस आणि ट्रकमध्ये अपघात झाला. यात 6 जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बसचं टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघातानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिहारमधल्या भागलपूर इथं काल रात्री झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. लग्न सोहळ्यातून परतणाऱ्या कुटुंबाच्या कारला एका मालवाहू ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. अपघातातील एका जखमीवर उपचार सुरू असल्याची माहिती भागलपूरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या बनावट व्हिडिओचा प्रसार केल्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी तेलंगणातल्या 4 काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावली आहे. भारतीय हवामान विभागानं तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीसह दक्षिणेकडील भागांमध्ये पुढचे 4 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि गुजरातमध्येही उद्यापर्यंत उष्णतेची लाट कायम राहील. पंजाब, लक्षद्वीप, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. देशाच्या पूर्व भागात कमाल तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअस तर मध्य भागात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान पुढील 5 दिवसात अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे, असं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यातल्या प्रचाराला जोर. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात 3 सभा. 4थ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 11 मतदारसंघांमध्ये 298 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. 5व्या टप्प्यातल्या उमेदवारांचे अर्ज भरण्याची लगबग. वायव्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर महायुतीचे उमेदवार. नवे नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी यांनी पदभार स्वीकारला. आणि छत्तीसगडच्या बस्तरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत किमान 7 माओवादी ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.